तुझ्या डुंगणावर धपके द्यायला पाहिजे, कळलं का? असले काम केल्यानंतर मी तुला नमस्कार मंडळी, मी वैभव देशमुख. नमस्कार मंडळी, मी वैष्णवी देशमुख. तर तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. ही मी म्हणणार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर गाईज, खूप साऱ्या कमेंट नंतर आणि खूप साऱ्या डिस्कशन नंतर खूप साऱ्या थिंकिंग आम्ही आणलेला आहे चॅलेंजिंग ब्लॉग तुमच्यासाठी. या तुमच्यासाठी नाही म्हणजे प्लेइंग ब्लॉग या प्लेइंग ब्लॉग. गेम आहे ऍक्च्युअली. हा गेम आहे, चॅलेंज गेम नाही. चॅलेंज कळते का रे तुला? चॅलेंज मध्ये आणि गेम मधला पण फरक कळत नाही. गेम चॅलेंज ते तुम्ही सांगा, ठीक आहे. नंतर तर गाईज कालच्या लाईव्हला इतक्या साऱ्या कमेंट होत्या ना, जोलो चिप्स प्रँक करा वगैरे 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 वगैरे. बापरे, जोलो चिप्स मी घरी बनवू शकते. अरे इतकं तिखट असतात ना तू अरे मी 1 किलो चटणी आणि चिप्स मध्ये टाकून देईल. मला खाऊ वाटायला रे, मला तोंडाला पाणी सुटायला. म्हणजे मला फक्त चिप्स खाऊ वाटायला. जोलो चिप्स कोणते पण असले चिप्स. तर ठीक आहे गाईज, आजच्या चॅलेंजचा ब्लॉग आहे, आपण स्टार्ट करू. आजच्या चॅलेंजचं नाव आहे नाव एबीसीडी टॉकिंग चॅलेंज. एबीसीडी गप्पिंग चॅलेंज. तर काय माहितीये तुम्हाला, नंतर समजायचं. आम्ही स्टार्ट केलं तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. ABCDEFG असं जे अल्फाबेट आहे ना, त्याच्यापासून आपल्याला पॅराग्राफ बनवायचा. समजा आता मी स्टार्ट केल्यानंतर मी ए पासून आधी बोलणार की आपण खूप छान दिसतो, पुन्हा ही बी पासून बनणार बाई, कंटिन्यू करणार बाई, पुन्हा ती एक सेंटेन्स बोलले, पुन्हा मी सी पासून ते चालू करणार सेंटेन्स. पण लिंक तुटायला नाही पाहिजे, ठीक आहे. काय ना काय कनेक्शन असायला पाहिजे. पुन्हा मी सी ABCDEFG असं, ठीक आहे. चला आपण स्टार्ट करू. आणि कोण हारणार म्हणजे जास्त वेळ नाही लावणार, ठीक आहे. जास्त वेळ लागला ना सेंटेन्स बनवायला तर पॉइंट गेला, 1 पॉइंट मायनस होणार. गेम आहे बरं, छान बस. नाही ज्याला जितके कमी जास्त पॉइंट भेटतील ना तो हारणार, ठीक आहे. मला काहीतरी खाऊ वाटायलंय. हे बघा आता हे असलंच आहे हिचं. तर स्टार्ट करू आपण, ठीक आहे. स्टार्ट करूयात. तर जास्त वेळ नाही लावायचा, सेंटेन्स बनवायला, ठीक आहे. एबीसीडी लिहून घे. गाईज आम्ही एबीसीडी लिहून घेतली, कारण आम्हाला ती एबीसीडी येते पण ती लक्षात नाही राहायची ना नंतर, ठीक आहे. आपण स्टार्ट करूया, ठीक आहे. हे असं ठेवा, ठीक आहे. एबीसीडीचं एबीसीडी सातारा, त्यात निघाला म्हातारा, म्हाताऱ्याने खाल्ला आंबा, त्यात निघाला संभा, संभा गेला संभा आणि करताय पुई, नाही संभानी घुसली सुई, आंबा संभा करते पुई. जाऊया आपण स्टार्ट करूया, ठीक आहे. आता काय सा रे ग म प ध नि सा. काय चल आता स्टार्ट करू पासून. आईला माहिती का तुझ्या तू काय केलंस ते? बाबांना पण माहिती मी काय केलं, आईला पण माहिती मी काय केलं. तुला नाही माहिती, मी सगळ्या गावाला सांगणार आहे. आता तू काय दिवा लावलास ते सगळं दादाने ऑलरेडी सगळ्यांना सांगितलेलं आहे मी काय दिवा लावलाय. तुला काय करायचंय? एक पण गेला तरी पण इमारतीच्या मागे जाऊन कुणाची तरी तू चोरी करून लपवलेस. मला सगळं माहिती, कळालं का? तू इमारतीच्या मागे जाऊन खड्ड्यामध्ये लपवलंस, कळालं? तू बोलू नको असं काही, पण मी असं काहीच नाही केलं. गप बस, मी सगळ्यांना सांगणार आहे. तू बघ आता मी इंस्टाग्रामला स्टोरी टाकणार आहे की वैभवनी इमारतीच्या मागे सगळ्यांचे सोने नेऊन पुरलंय. हाय हाय हाय, हे काय बोलू राहिली? मला माहितीये. आय होत तुझ्यावर, आय होता आय तुम्हाला. चल -1 आणखी. चल आय वरून बोलत होतो. आईला पण मी सांगणार आहे, ठीक आहे. जे काही केलंय ना ते मी विचार करून केलंय, ठीक आहे. आईला पण माहिती, बाबांना पण माहिती. कर्म आहे ना, कर्मा तर तुला ना धरून आणेल, ठीक आहे. कर्मा इज रिटर्न, ओके. कर्मा इज कम टू बॅक, ओके. म्हणजे जेव्हा कर्म वापस येते ना तेव्हा तुला कळेल चोरी करण्याचा अंजाम काय असतो, ठीक आहे. नीट राहा, समजलं? लाटण्यानं मारलं पाहिजे तुला, असं तू फालतू बोलतीये. माकडासारखं काम करीतो, लोकांच्या चोऱ्या करतो. तुझ्या डुंगणावर धपके द्यायला पाहिजे, कळालं का? असले काम केल्यानंतर ना मी असले काहीच काम केलेली नाहीत. नाही. ओ खरंच? ओ जाऊन ज्यांच्या घरी चोरी झाली त्यांना जाऊन बोलेल मी की ही वैभवनी चोरी केली, समजलं का तुला? पाप मी कधीच केलेलं नाही. पप्पांना विचार तू, असं पाप मी कधीच करणार नाही. क्यों करणार नाही तू? क्यों करणार नाही तू?
रागात येऊ नको, ठीक आहे? मला पण राग खूप येतो. रागाने जर मी बोलेल ना, तुझा राग शून्य आहे माझ्या रागा पुढं. सकाळी 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 मी जेव्हा उठले होते ना, तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी रात्री तुला चोरी करून सोनं गाडताना बघितलंय करताना. ताणून हाणलं माझ्या पप्पानी मला, असं काम केलं. पण मी असं काम केलंच नाहीये. पण उठल्या उठल्या माझ्या कसं काय लक्षात आलं की रात्री तू चोरी केली होती? यू होत तुझ्यावर यू. आणि पण मी उठल्या उठल्या म्हणले ना. पण उठल्या म्हणलीस तू. नाही उठल्या उठल्या म्हणले. पण उठल्या उठल्या माझ्या कसं काय परत म्हणले असेल मी उठल्या उठल्या म्हणले. म्हण ना. उठल्या उठल्या माझ्या लक्षात आलं की तू चोरी करून आलेला आहेस. ठीक आहे, विचार करून बोल जा. काय बोलतेस ना ते विचार करून बोलत जा. विचार तुला करायला हवा. ठीक आहे, डब्ल्यू आहे तुझ्यावर. डब्ल्यू आहे. मग डब्ल्यू पासून वच होते ना. डब्ल्यूचं काय येते? डब्ल्यूचं काय येते सांग तुम्हाला. तू बोल बरं डब्ल्यूचं. बोल बरं डब्ल्यूचं काय पण होतं ना डब्ल्यूचं? काय होतंय? वॉच, वेट. हा थांबा मी डब्ल्यूचं नियमचं काय आहे? वॉच मध्ये मी बघितलं उठल्या उठल्या सकाळचे 6 वाजले होते. एक्सरेचं दुकान माहिती ना? एक्सरेच्या दुकानपाशी गेलतो मी एक्सरे काढायला. ते मला पाहिजे होतं हॉस्पिटलमध्ये एक्सरे. योचे खेळणी भेटले होते का तुला? यो काय झोप, आता तुझ्या डोळ्याची झोप निघत नाही. आता झोप पालतो नको बोलू. अबे गप बस तू. झालं ना आता झोप. माझे 3 पॉइंट गेले. माझ्यावर सगळं अवघडच येत. सॉरी वाय येत होतं माझ्यावर, क्यू येत होतं माझ्यावर, डब्ल्यू येत होतं माझ्या. सगळे अवघड पॉइंट आले माझ्यावर यार. हाय गाइस, तर एका राऊंड मध्ये ही हरलेली आणि ही बोलते आता दुसरा राऊंड पण करायचंय, कारण की त्या राऊंड मध्ये आता मी बघणार कसा हा जिंकणार आहे. तुम्ही फक्त बघा आता ह्या राऊंड मध्ये मी जिंकणार. शेवटचा राऊंड राहील. ठीक आहे, बघूया. ठीक आहे, आणि ही बोलते हा राऊंड माझ्यापासून स्टार्ट करू. ठीक आहे, चलो 1 2 3:30. आई मला 1 कप चाय आणि दीदीला 1 कप पाणी आणून दे ना. बाबांनी तुला बाहेर जायला सांगितलंय. चुप, हे मला माहित नव्हतं. दरवाजा ओपन कर आणि बाहेर पड लवकर. इथून तुझ्या सासऱ्याला निघून जा, कारण आमच्या घरामध्ये तू राहायची लायकीच नाही. चल गेला चल. एफ आहे तुझं. एफ. फालतू बोलू नको, लवकर कामाला जा. ठीक आहे, घर माझं आहे, मला शिकवू नकोस काय करायचं काय नाही. हाल तुझं घर आहे. कोण बोललं तुला तुझं घर आहे? आई बोलली मला माझं घर आहे. जॉब करू नको काय पण. ठीक आहे, तुझं घर नाहीये, हे पप्पाचं घर आहे. काय पण जॉब करत नाही मी, तू जॉब करतेस. लाल भाडा. काय लाल भाड्या. काय लाल भाड्या? ठीक आहे, तुझं नाव ठेवलंय मी. ठीक आहे. माकडी नाहीस तू, माकडासारखं बोलतेस, माकडासारखं वागतेस. नालायक गब्बस तू. माकडीन तू आहेस. हो, मी माकडीन नाही, मी माकड आहे. माकडीन तू आहे. पळून जा तू बरं घराच्या बाहेर. आमच्या घरात राहूच नको. मी सांगेल वैभव गेला म्हणून. क्वीन असल्यासारखं वागते घराची. बघा आमचं घर आणि क्वीन ही आहे. आणि राजा तू आहे का? आणि नाही रय तुझ्यावर आणि राजा आणि बोलली गेला. चल बोल. राजा तू आहेस का मग? हा, शांत बस. क्वीनच आहे, समजलं? तुला काय वाटत तू राजा आहेस? शांत बस, जास्त बोलू नकोस. तू शांत बस. ओके, यू शट अप. वी शट अप. चल जाऊ. वी शट अप काय? चल वी वरून बोल. वॉच मध्ये बघितलंच काय टाइम काय झाला? व्ही आहे त्याच्यावर. व्ही. चल काय वरून खाली खालून वरी करायला मी रिकामी नाही. ठीक आहे, किती म्हणत तुला खाली वर कनेक्शन काय? राजा राणी चालू होतं आपलं. वरून खाली पण काय? राजा राणी एकदा किती पॉइंट घालू काय तिचे मी? वी वरून बोलता येत नाही ना. वर जाऊन उभा राहा आणि सगळ्या गावाला विचार राजा कोण आहे राणी कोण आहे. ठीक आहे, वेट, आता जातो आणि विचारतो. काय विचार? बोल. XYZ तुला कोण माहितीये का? इथलं कोण आहे ते राजा राणी? येतील ना आता राजा राणी, मग माहितीच पडेल कोण आहे राजा राणी. झाप्या गप बस तू. माझं पण येत होतं झाप्या बोलायचं शेवटी, पण मी मगाची झोप म्हणलं तुझं. गायस, हिचे पण आता 3 पॉइंट गेले, मगाचे पण 3 पॉइंट गेले. बोलती माझ्यावर अवघड शब्द येतात. मी हरले. बास बास, तूच हारणार ना. तुला अक्कल कमी आहे, बुद्धी कमी. तुला अक्कल बुद्धी कमी. माग डोक्यावर. गाईस,
हिच्या ना बॉडी मध्ये अशी दोन दोन ठिकाण आहेत ना, तिकडे बुद्धी साफवायची दोन्ही गुडघ्यामध्ये, पण दोन्ही कमी आहे. आणि तुझी माझ्याकडे पण दोन दोन आहेत. पण खूप मोठे मोठे बुद्धी आहेत. बुद्धी जास्त आहे ना मला, बुद्धी. तर मला काय म्हणायचं होतं, मी हारले तर हारली, तर तू आता काय कर, जा आणि स्वयंपाक बनव. हट, तू बनवायचं. गाईज, आमचा ब्लॉग इथपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? मी हारले. मी होप की आवडला असेल तुम्हाला. आणि जे नवीन सबस्क्रायबर मला मज्जा आली पण ही खेळ खेळायला. मी आतापर्यंत बघितलं नव्हतं माझ्या आयुष्यात, आणि मला ही गेम पण माहित नव्हती. मला ही आता वैभवनी सांगितली एबीसी. चलो गाईज, जे नवीन सबस्क्रायबर आहेत ना आमचे, ते आम्हाला नक्की कमेंट करा, आणि जुने ते करताय तर थँक्यू सो मच. आणि हा ब्लॉग कसा वाटला तुम्ही पण ट्राय करा, ठीक आहे? तुम्ही तुमच्या असं एबीसीडी लिहून ठेवायची पुढं, आणि तुम्ही नक्की ट्राय करा, आम्हाला सांगा कसं वाटलं. ठीक आहे, बाय गाईज, काळजी घ्या.